ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींना ज्ञानदेवांचे एकत्वाने वंदन. भाग तिसरा. ओव्या आहेत 47 ते 49. ज्ञानदेवांनी शिवशक्तीच्या संसाराचं चित्रण करून त्यांना नमन केलं आहे. त्यानंतर त्या दोघांच्या आलिंगनात सर्व दृश्याचा निराश होतो असे सांगितले. आता त्या दोघांच्या आलिंगनात एकार्थाचा उजिरा झाला, एकार्थाचाच प्रकाश प्रकट झाला की त्यांचा शोध घेणारही त्यांच्याशीच एकरूप होणार. ज्ञानदेवांचीही तीच अवस्था झालेली आहे. मग ज्ञानदेव तरी वंदन करण्याच्या निमित्ताने वेगळे कसे राहणार तेच ज्ञानदेव या 3 ओव्यात दृष्टांतासह सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जयाच्या रूप निर्धारी गेली परेसी वैखरी, सिंधुशी प्रलय नीरी गंगा जैसी. प्रलयकाली सर्व काही उदकमय झाल्यावर गंगा समुद्रात नाहीशी होते. तिचा वेगळा प्रवाह दाखवता येत नाही व समुद्रही वेगळा दाखवता येत नाही. त्याप्रमाणे शिवशक्तीच्या रूपाचा निर्धार करण्याकरता गेलेली वैखरी परावाणीसह नाहीशी होते. ना तरी वायू चळवळेसी जिराला व्योमाची ये कुशी, हरपला प्रलय प्रकाशी सप्रभ भानू. प्रलयकाली वायू जसा आकाशरूप होतो, आकाशाच्या कुशीत जिरून जातो, किंवा प्रलयकालच्या प्रकाशमयतेत चराचर विश्वाला व्यापणारा सूर्य जसा आपल्या प्रभेसकट हरवून जातो, तेवी नेहाळिता ययात गेले पहाणे नसी पहाते, पुढती घरत वरते वंदिली तीये. निहाळिता म्हणजे निहाळत असताना, सूक्ष्म दृष्टीने पाहत असताना, आणि घर वरते म्हणजे घर म्हणजे गृहस्वामिनी म्हणजे शक्ती व वर म्हणजे शिव. या दोघांना घर वरते म्हणजे शिवशक्तीनं. यांचं मूळ स्वरूप सूक्ष्म रीतीने पाहू गेलो तर पाहणाऱ्या सहित पाहणेच नाहीसे झाले. त्या पाहणाऱ्याने म्हणजेच मी ज्ञानदेवाने या घरवरते म्हणजे गृह आणि वरांना म्हणजेच गृहस्वामिनी व तिच्या स्वामीला म्हणजेच शिवशक्तीनं समरसतेने वंदन केले. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, प्रलयांती सर्व होता जलमय, निवडूये काय गंगा सिंधू, तैसा शिव कोण आणि शक्ती काय, म्हणून निर्णय करू जाता, परावाणी संगे विरे वैखरीही, स्वरूपते पाही अनिर्वाच्य. गती समवेत जैसा प्रभंजन, होतसे विलीन आकाशात, नातरी प्रलय तेजी जैसा सूर्य, प्रभे सवे जाय आटोनिया. जयाचे स्वरूप तैसे न्याहाळता, आट तसे द्रष्टा दर्शन नाही, ऐसी अंतर्बाह्य राहिली व्यापोन, स्वरूपी अभिन्न होती जीक, तया शिवशक्ती स्वरूपा लागोन, अनन्य होऊन वंदिले मी. जी शिवशक्ती आलिंगनात एकमेकांमध्ये विरून गेली व केवळ ज्ञान मात्र तेवढे शिल्लक उरलं, त्यावेळी त्यांच्या स्वरूपाचा निर्धार करणे वाचेला कसं शक्य होईल. म्हणून ज्ञानदेव सांगतात की त्यांचे स्वरूप कसे आहे ते पाहण्यास गेलेली वैखरी वाणी परावाणीसह नाहीशी झाली. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणी. परावाणीचं स्थान नाभीमध्ये, पश्यंती वाणीचं स्थान हृदयामध्ये, मध्यमा वाणीचं स्थान कंठामध्ये, तर वैखरी वाणीचं स्थान जिभेवर. जिभेवर शब्द येण्याआधी तो नाभीपासून हृदय व कंठापर्यंत येतो व नंतर जिभेने त्याचा उच्चार होतो. जे काही डोळ्यांना दिसते, कल्पनेला भावते, त्याचे वर्णन वाणीने करता येते. ज्ञानदेवही शिवशक्तीच्या स्वरूपाचा निर्धार करण्यास गेले होते, पण त्या दोघांच्या आलिंगनात जगा एवढ्या बाळासह सर्व काही अंतर्धान पावले. स्वतः शिवशक्ती सुद्धा आपल्या मूळ निरुपाधिक रूपात अंतर्धान पावली. अर्थातच ज्ञानदेव सुद्धा वेगळेपणे कसे उरणार. ज्या प्रणवाक्षरावर शिवशक्ती आरूढ झाले होते, त्या प्रणवाक्षरासह सर्व काही ज्ञानमात्रात विरून गेलं आहे. परावाणीच नाहीशी झाली, तिथे वैखरीचा लाग कसा लागेल. ज्ञानदेव दृष्टांत देतात प्रलयकालचा. जोवर जगाचा स्थितिकाल असतो तोवर गंगा हिमालयात उगम पावून हजारो किलोमीटरचा प्रवास करत समुद्राला जाऊन मिळत असलेला देखावा पाहता येतो. पण प्रलयकाली सर्व जलच एकंकार झाले, सर्व काही जलमय झाले. त्यात हा समुद्र, ही गंगा असा भेद कसा करता येणार. या शिवशक्तीच्या आलिंगनात
तसाच प्रलय झालेला आहे. सर्व काही एकंकार झालेलं आहे. सुरुवातीच्या 45 ओव्यामध्ये शिवशक्तीच्या संसाराचं चित्र ज्ञानदेवांनी रेखाटलं होतं. शिवशक्तीच्या संसारात जगाची उत्पत्ती स्थिती दर्शवली. आता ते संसार चित्र त्यांनी या ओवीमध्ये डोळ्यापुढून झरकन काढून घेतलं आहे. प्रलयाच्या विराट प्रतिमेने त्यांनी विश्वाचा विनाश कसा होतो ते सांगितलं आहे. प्रलय काळचे तांडव सुरू झाले की प्रलय काळचे जल आपल्या रुद्र भीषण स्वरूपात थैमान घालू लागते व सर्व सृष्टी जलमय करून टाकते. या प्रलयात ते समुद्रासह गंगेलाही आपल्यात सामावून घेते. त्याप्रमाणेच शिवशक्तीच्या स्वरूपाचा निर्धार करण्यासाठी गेलेली वैखरी वाणी आपल्या मूळ परावाणीसह नाहीशी होते व प्रलयकाली केवळ जलच राहावे, हा समुद्र ही गंगा असा भेदच राहू नये, त्याप्रमाणे हा शिव ही शक्ती असा भेदच राहत नाही. किंवा प्रलयकाली प्रलय जलाच्या लाटांबरोबर वायूचं सुद्धा भयानक नर्तन सुरू होतं. अखेर तोही खेळून दमल्यावर आपला पिता जे आकाश त्याच्या कुशीत विश्रांती घेतो, आकाशरूप होऊन राहतो. हा ब्रह्मांडातील वायू झाला. प्राणांच्या कार्यावरून वायूचे शरीरांतर्गत प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण व नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय हे 5 उपप्राण असे 10 भाग पडतात. तो वायूही आपल्या हालचालीसकट चिदाकाशात लीन होतो. तसे ज्ञानदेव शिवशक्तीशी एकरूप झालेले आहेत. तसेच प्रलयकाली सूर्य सुद्धा आपल्या महाभयानक दीप्तीसह अवतरतो व अखेर सूर्यासह त्याची प्रभा, चळवळणारा वायू आणि प्रलयकालचे जल सर्व काही आटून जाऊन केवळ ज्ञान मात्र असं शिवरूप शिल्लक राहतं. अशा स्थितीत शिवशक्तींना पाहायला जाणारा तो सुद्धा वेगळेपणानं कसा उरेल? त्याचे पाहणेही पाहणाऱ्या सहित विलीन होऊन जाते. ज्ञानदेव सांगतात की आपणही त्या शिवशक्तीच्या प्रलयात वेगळेपणे उरलो नाही, अन्य राहिलो नाही. तेव्हा आपले हे या घरवरते म्हणजे गृह आणि वर म्हणजेच गृहस्वामीने व तिच्या स्वामीला म्हणजे शिवशक्तीनं केलेले वंदन हे सामरस्य भावाने केलेले वंदनच आहे. ज्ञानदेव म्हणतात की पाहणे नसी पाहते गेले. पाहण्यासह पाहणारा नाहीसा झाला. पाहणारा व पाहण्याची शक्ती सर्व काही एकरूप झालं. ज्याला वंदन करायचे तो वंद्यही राहिला नाही किंवा वंदन करणाराही राहिला नाही. मग अशा त्यांच्या सामरस्याला वंदन हे नाव तरी कसं देता येईल अशी शंका उद्भवू शकते. वंद्य व वंदक दोघे एकरूप झाल्यावर वंद्य वंदकत्वाचे काही चिन्ह शिल्लक राहते का? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानदेव पुढच्या ओवीत देत आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.